नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे सुमित्राने ऐश्वर्या आणि सारंगला घरामध्ये मान मिळवून देण्यासाठी तसेच एकमेकांवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी त्या दोघांना घरामध्ये आता नोकर तसेच घरगडी बनवलेले असते। त्याचबरोबर इथे आता जानकी आणि सुमित्रा या दोघींनी उल्लू बनवत इथे सारंग आणि ऐश्वर्याची हकलपट्टी आउट हाऊसमध्ये केलेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने सुमित्रा आणि जानकी इथे सारंग आणि ऐश्वर्याची परीक्षा घेतात, कशा पद्धतीने सारंगच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आणतात, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ऐश्वर्याला रणदिवे कुटुंबामध्ये परत यायचं असतं, कारण तिला तिचा बदला पूर्ण करायचा असतो। जानकी ऋषिकेशने आणि नानासाहेबांनी ज्या पद्धतीने इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणत तिची जी काही इथे ओटी भरून घरातून हकलपट्टी केलेली असते, तो अपमान ऐश्वर्या आता विसरत नसते। तिच्या मनामध्ये बदल्याची भावना आता अधिकाधिक वाढत गेलेली असते आणि त्यामुळे तिने इथे सारंगचा स्वतःच्या स्वार्थासाठी चांगला फायदा करून घेतलेला असतो। ती इथे सारंगला चांगल्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करते, त्याच्या मनामध्ये स्वतःबद्दलचं प्रेम निर्माण करत इथे जानकी ऋषिकेशबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल नानासाहेबबद्दलसुद्धा जे काही विष पेरते, त्याच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल गैरसमज निर्माण करते आणि त्याला पटवून देते की माझं तुझ्यावरती किती जास्त प्रेम आहे आणि तुझ्यासाठी तुला त्या घरामध्ये अधिकार मिळवून देण्यासाठी मी काय काय केलं आहे या सगळ्याची जाणीव आता ती सारंगला करून देते। आणि मग इथे सारंग काय प्रेक्षकांनो ऐश्वर्याचं सगळंच बोलणं ऐकत असतो। इथे आता त्याच्या वडिलांना ढकलणारी ऐश्वर्या, त्याच्या वडिलांचा जाच करणारी ऐश्वर्या, एवढं सगळं करूनसुद्धा त्याला तिच्यामध्ये काहीही चुकीचं दिसत नसतं। ती त्याला योग्यच वाटत असते, कारण त्या पद्धतीने ऐश्वर्या तिला स्वतःला त्याच्यासमोर प्रेझेंट करत असते आणि ती त्याला मॅन्युप्युलेट करत असते की मीच कशी बरोबर आहे, तुझ्या घरातले सगळे लोक कसे चुकीचे आहेत, तुला घरामध्ये सगळेजण कशी वाईट वागणूक देतात, कमीपणाची वागणूक देतात, मीच कशी एकदम चांगली आहे, त्या घरामध्ये तुला सगळा मान मिळवून देते, तुझा अधिकार मिळवून देते, हे सगळ्या गोष्टी आता त्याला नव्याने ती भासवून देत असते। त्यानंतर इथे आता ऐश्वर्या जे काही बोलते सारंग करायला तयार असतो। म्हणजे अगदी ती म्हणते की नानांनी माझ्यावरती खोटे आरोप केले, हे सुद्धा आता सारंग मान्य करतो। आणि कशासाठी, तर इथे जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या हातामध्ये सत्ता आहे। इथे ऋषिकेशच्या नावावरती घर आहे, जानकीच्या नावावरती कंपनी आहे। मग आता सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे कशा पद्धतीने नानांनी जानकीची बाजू घेत ऐश्वर्यावरती खोटे आरोप केलेत असं ऐश्वर्याने आणि त्याचबरोबर आजीने सारंगच्या मनामध्ये भरलेलं असतं। म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण हे खरे प्रयत्न नसतात, तर हे खोटं नाटक आहे। ऐश्वर्याने त्याला फक्त जीव देण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं आणि ते आता इथे सारंगने अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये साथ लाभलेली असते ती आजीची आणि त्याचबरोबर सुमित्राची। आणि इथे ऐश्वर्या तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होते आणि ती सारंगबरोबर आता पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबामध्ये आलेली असते। पण सुमित्राने हा निर्णय कशासाठी घेतलेला असतो ते सुद्धा प्रेक्षकांनो आपण येणाऱ्या भागामध्ये बघणारच आहोत। तर इथे आता जानकीला, नानांना, ऋषिकेशला, सौमित्रला, अवंतिकाला, घरामध्ये जेवढे लोक असतात तेवढ्यांना सुमित्राचा हा निर्णय मान्य नसतो, कारण ऐश्वर्याने किती कांड करून ठेवलेत, किती त्या लोकांना त्रास दिलाय, सगळ्यांनी किती सहन केले ती त्या घरामध्ये आल्यापासून ते सगळ्यांनाच माहिती आहे। मग सुमित्रा कसं काय विसरली असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो। तेव्हा जानकी म्हणते, आई मला तुमचा हा निर्णय मान्य नाही आहे, सॉरी मला माफ करा, पण पहिल्यांदा तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे आई। अहो, जिच्यामुळे आम्हाला वनवास भोगावा लागला, माझ्यावरती खोटे आरोप झाले, माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेलं, त्यांच्यावरती तिने नानासाहेबांच्या खुनाचे खोटे आरोप केले, त्या बाईला तुम्ही परत या घरामध्ये घेऊन आलात, आमच्यावरती ती नेहमीच इथे आरोप करत आली आहे आणि नकळतपणे का होईना पण आई तुम्ही तिच्यावरती विश्वाससुद्धा ठेवत आलात, मला हा तुमचा निर्णय मान्य नाही आहे। तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, आई तुम्हाला माहिती आहे सारंग भाऊजींनी इथे खरोखर जीव देण्याचा प्रयत्न केला नव्हता, ते जे खरोखर विष प्यायले असते ना तर त्यांना एवढ्या लवकर डिस्चार्ज मिळाला नसता। आणि तुम्ही एक गोष्ट मला सांगा,
सारंग भाऊजींच्या जास्त जवळ कोण आहे? तुम्ही आहात की ती ऐश्वर्या आहे? मग तुम्ही आलात तरीसुद्धा सारंग भाऊजी शुद्धीवरती नाही आले, पण ती ऐश्वर्या आल्या आल्या लगेच कसे काय ते शुद्धीवरती आले? तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते की जानकी हे सगळं मला माहिती आहे. आता प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राला जानकीबरोबर एकट्यात बोलायचं असतं, म्हणून ती जानकीला एका बाजूला घेऊन येते. नानासाहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सुमित्रा, तुझी हिंमत कशी झाली? तुझ्या नवऱ्याला ज्या बाईने ढकललंय जिन्यावरून, त्या बाईला तू पुन्हा या घरामध्ये घेऊन आलीस. अगं ती तर निर्लज्जच आहे गं, म्हणून तिची हिंमत झाली आपल्यासमोर येऊन उभं राहायची. तिच्या जागी दुसरी कुणी असती ना, तर आयुष्यभर कधी आपल्याला तोंडसुद्धा दाखवलं नसतं. पण बघ, इतकी निर्लज्ज आहे की ती परत येऊन आपल्यासमोर उभी राहिली आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई बघितलंत ना, म्हणून मी यायला तयार नव्हते. जानकी म्हणते, काय गं ये, मग कशाला आलीस तू इथे? जा मग इथून परत. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही सगळेजण जरा माझं ऐकणार आहात का? तेव्हा नाना म्हणतात, कुणीही तुझं काही ऐकणार नाही आहे. तू हा जो काही निर्णय घेतला आहेस ना, तो मुळात आम्हाला कुणाला पटलेलाच नाही आहे. तेव्हा इथे नाना म्हणतात की आता जानकी, या घरातले सगळे अधिकार मी स्वतः तुला दिलेत, त्याच्यामुळे आता शेवटचा निर्णय हा तुझा असणार आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाना, मोठी सून म्हणून तुम्ही मला जे काही निर्णय घ्यायला सांगता ना, पण ते काही लोकांना पटत नाही. त्यांच्या नजरेत आणि त्यांच्या मनात ते सगळं खुपतं आणि म्हणूनच तो राग माझ्यावरती निघत असतो. जानकी म्हणते, मला हे मान्यच नाही आहे. ऐश्वर्या या घरामध्ये येता कामा नये. शेवटचा निर्णय माझा हाच आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी, आपण एकदा फक्त बाजूला जाऊन बोलूया ना. नाना म्हणतात, का बाजूला? इथेच बोल जे काही बोलायचं आहे ते. हा चुकीचा निर्णय घेतलास ना ऐश्वर्याला इथे आणण्याचा, मग आता जानकीबरोबर एकट्यात काय बोलायचं आहे तुला? इथेच बोल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ह्या ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय आपल्या सगळ्यांचा होता ना आई, मग तिला तू एकटी घरामध्ये कशी काय घेऊन आलीस? आणि इथे आल्यानंतर ती पुन्हा माझ्यावरती वाईट साईड आरोप करेल, माझ्या बायकोवरती वाईट साईड आरोप करेल आणि ते मी खपून घेणार नाही. मी आत्ताच सांगतोय, आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलं, पण यापुढे सहन करणार नाही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी, फक्त एकदा माझं ऐकून घेशील का? तू कुठलाही निर्णय घे, मी काही बोलणार नाही. फक्त मला काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे. तेव्हा सुमित्रा आणि जानकी दोघे आता एका रूममध्ये गेलेले असतात आणि तेव्हा त्यांचं हे बोलणं सुरू असतं. जानकी म्हणते, आई, मला तुमचा निर्णय मान्य नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे बघ, माझं ऐकून तरी घे. तेव्हा जानकी म्हणते, आई, तुम्हाला फसवले ह्या दोघांनी. अहो सारंग भाऊजी इथे स्वतःच्या जीवाला किती घाबरतात, आपल्याला माहिती नाही आहे का? या घरामध्ये येऊन मला 10 वर्षे झाली. मी या घरातल्या प्रत्येक माणसाला अगदी व्यवस्थित ओळखते. सारंग भाऊजी कधी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करणारच नाही. ते किती घाबरतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी, अगं तू 10 वर्ष झाली इथे आहेस, तू बरोबर सगळ्यांना ओळखतेस. माझं काही म्हणणं नाही आहे, पण मी तर इथे सगळ्यांना जन्म दिला आहे ना. मी सारंगला ओळखत नसेन का गं? मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा तिथे सारंग बेशुद्ध झाला होता. त्याचं हे सगळं नाटक आहे गं, आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच त्याने हे सगळं केलं आहे. मलासुद्धा ते माहिती आहे. मी यांना चांगलं ओळखलं आहे गं आता. आधी माझं चुकलं असेल, पण आता मी बरोबर सगळ्यांना ओळखलं आहे. हे बघ, ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच सारंगने हे नाटक केलं आहे. कारण सारंगला सुद्धा ऐश्वर्या या घरामध्ये हवी आहे आणि म्हणूनच या घरामध्ये तिला आणण्यासाठी तो वाटेल ते करतोय. तिचं सगळं काही ऐकतोय. अगदी स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा तो करत नाही आहे. कळतंय का तुला जानकी? अगं मग अशा जर अवस्थेमध्ये आपण इथे सारंगचा विचार नाही केला ना, त्या ऐश्वर्याच्या रागापोटी जर आपण तिला या घरामध्येच नाही घेतलं, तर सारंग तिचं अजून ऐकेल, अजून तिच्या आहारी जाईल. मग ती कदाचित सारंगला आपल्या विरोधातसुद्धा उभं करू शकते. कारण सारंग आता तिच्या पूर्णपणे आहारी गेला आहे. ती जसं बोलेल ना तसंच तो करतोय. म्हणजे त्याला आईवडिलांची सुद्धा किंमत उरलेली नाही आहे. तुझी आणि ऋषिकेशची तर नाहीच उरली. त्याच्या मनामध्ये तुमच्या दोघांबद्दल तिने विष पेरलं आहे. पण आता माझी आणि यांचीसुद्धा त्याला आता काय गय वाटत नाही आहे. नानांच्या बोलण्यावरती त्याचा विश्वास नाही आहे. नाना स्वतःच्या तोंडाने सांगतायत की ऐश्वर्याने त्याला धक्का दिला, तरीसुद्धा तो मान्य करायला तयार नाही आहे. तेव्हा इकडे ऐश्वर्या आता ही सारंगचा कुठल्याही पद्धतीने फायदा करून घेऊ शकते आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी. म्हणून मी तुला काय म्हणते जानकी, ऐश्वर्या बाहेर राहूनसुद्धा आपलं घर तोडणारच आहे, आपल्या घरामध्ये भांडणं लावणारच आहे. पण तिच्या जर आता कचाट्यातून आपल्याला सारंगला व्यवस्थित सोडवायचं असेल, सारंगलासुद्धा कळलं पाहिजे की ऐश्वर्या कशी आहे. आपल्याला तर कळलं आहे, आमचे डोळे उघडले जेव्हा तिने आम्हाला रस्त्यावरती बाहेर काढलं ना, तेव्हाच माझे डोळे उघडले. पण आता आता सारंगलासुद्धा तिच्या कचाट्यातून बाहेर काढणं हे गरजेचं आहे ना. नाहीतर ती जसं सांगेल ना, सारंग तसंच करेल आणि एक दिवशी स्वतःचा जीवसुद्धा देईल. मग काय करायचं आपण सांग बरं.
तेव्हा इकडे आता जानकी म्हणते, म्हणजे आई तुम्हाला हे आधीच माहिती होतं का? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो मला हे सगळं आधीच माहिती होतं. मला काहीही न कळण्या इतपत मी मूर्ख नाही आहे जानकी. आधी माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण आता मी सुद्धा एकदा तोंड पोळलं ना दुधाने की माणूस ताकसुद्धा फुंकरच पितो, तशी माझी गत झाली आहे. आता यांना माझा राग आला असेल कारण मी त्यांच्या विरोधात जाऊन ऐश्वर्याला या घरामध्ये आणलं आहे. पण मी हे सगळं सारंगसाठी करते आणि सारंगसाठी सुद्धा का? तर तिच्या तावडीतून आपल्याला त्याला अलगदपणे बाहेर काढायचं आहे. जसा आपल्याला ऐश्वर्याचा खरा चेहरा कळला आहे तसंच सारंगला सुद्धा कळला पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, आता जर तुम्हाला तिला या घरामध्ये घ्यायचं असेल तर आपण घेऊया. सुमित्रा म्हणते, असं बोलू नकोस, या सगळ्यात मला तुझी मदत लागणार आहे. आपण दोघीजणी मिळून अशी सिच्युएशन निर्माण करायची, असा प्लॅन करूया की ज्याच्यामध्ये ऐश्वर्या वाईट आहे आणि ती सारंगचा फक्त तिच्या फायद्यासाठी, रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी फायदा करून घेते, हे आपल्याला त्याला दाखवून दिलं पाहिजे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर जानकी बाहेर येते आणि नानांना म्हणते की नाना, या घरामध्ये प्रत्येकाचं मत हे गृहीत धरलं पाहिजे आणि इथे जर ऐश्वर्या या घरामध्ये आल्यानंतर जर आपले सारंग भाऊजी व्यवस्थित होणार असतील तर मग ती या घरामध्ये आलेलीच बरी आहे. नाहीतर ते पुन्हा विष वगैरे पितील आणि स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा इथे जर सारंग भाऊजींना ऐश्वर्या या घरामध्ये पाहिजे असेल तर मग सारंग भाऊजींना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, या घराप्रती त्यांचं जे काही कर्तव्य आहे ते त्यांना पूर्ण करावं लागेलच. पण या घरामध्ये जर ऐश्वर्या त्यांना हवी असेल, जर पुन्हा ऐश्वर्याने काही कट कारस्थानं केली आणि आम्हाला सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र या घरामध्ये ऐश्वर्या राहणार नाही. तिची हकलपट्टी होईलच, पण तिच्याबरोबर सारंग भाऊजींची सुद्धा हकलपट्टी होईल, हे लक्षात ठेवायचं. असा निर्णय आता जानकीने घेतलेला असतो. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की आता ऐश्वर्या या घरामध्ये पुन्हा राहायला कशी काय आली, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी या दोघींनी प्लॅन केलेला असतो की आपल्याला ऐश्वर्याच्या तावडीतून सारंगला आता सोडवायचं आहे. तेव्हा इथे नानांना राग आलेला असतो. नाना म्हणत असतात, अगं हे काय केलंस तू सुमित्रा? अगं त्या घाणीला परत तू घरामध्ये घेऊन आलीस. अगं तिने तुझ्या नवऱ्याला धक्का दिलेला जिन्यावरून, हे विसरलीस का तू? आता तुला काही कळत नाही आहे, पण जेव्हा या घरामध्ये पुन्हा महाभारत घडेल ना, पुन्हा या घराची वाट लागेल, जानकीने बसवलेली जी घडी आहे ना आपल्या घराची, ती घडी पुन्हा विस्कटेल ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. आता मला काही बोलायचं नाही आहे. आई म्हणून तू जो निर्णय घेतला आहेस ना, तो कदाचित बरोबर असेलही, पण बायको म्हणून तू सपशेल हारलेली आहेस, असं आता नाना म्हणतात. सुमित्राला कळून चुकतं की तिने घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे, पण तिने हे सगळं सारंगसाठी केलेलं असतं आणि आता जानकीलासुद्धा ही सगळी माहिती तिने दिलेली असते की तिने हा निर्णय कशासाठी घेतला. कारण सारंग जो काही तिचा आहारी गेलेला आहे अगदी आंधळा बनून, त्याला आता तिच्या तावडीतून सोडवायचं आहे. मग आता कसं सोडवायचं? तर इकडे सुमित्रा म्हणत असते की सारंग, तुझ्या बायकोचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणून ती लगेच तुझ्याबरोबर इथे आली, बरोबर की नाही? आणि तुझंही तिच्यावरती खूप प्रेम आहे. मग आता तुम्हाला सातत्याने असं वाटत असतं ना की घराचे अधिकार हे ऋषिकेश आणि जानकीकडे आहेत, पण आता जानकी या घरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करते हे तुम्हाला दोघांना माहितीच असेल, बरोबर ना? उगाच तिला या घरातला मानपान एवढा जास्त मिळत नाही, कारण ते तिची कर्तव्य सगळी पूर्ण करत असते. तशी कर्तव्य आता सून म्हणून ऐश्वर्यालासुद्धा पूर्ण करावी लागणार आहेत. तिला असं वाटत असतं ना की जानकी पुढे पुढे करते. आता जानकी अजिबात पुढे पुढे करणार नाही आहे. आता पुढे पुढे करणार कोण? तर ऐश्वर्या. बरोबर ना सारंग? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे आम्ही तुझे आईवडील आहोत. आमची सेवा जशी जानकी करते, तुझ्या बायकोने सुद्धा आमची तशी सेवा केली पाहिजे की नको? तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, हो तुमची सेवा तर केलीच पाहिजे, त्या या घरची सून आहेत. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, ठीक आहे. मग आता जानकी उठल्यापासून सगळ्यांचा चहा, नाश्ता, घरातली कामं, बागेला पाणी घातलं की नाही, सगळ्यांचे कपडे, भांडी, धुणी, हे सगळं ती बघत असते. गुलाब तिच्या मदतीला असतो, पण गुलाबला नेमून दिलेली कामच तर करतो. जेवण वगैरे, स्वयंपाक पाणी हे सगळं जानकी बघत असते. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते की हे बघ सारंग, मी यांचा विरोध पत्करला आहे, माझ्या नवऱ्याला मी डावळले तुमच्यासाठी. मग आता तुम्हाला दोघांना सिद्ध करायचं या घरामध्ये राहून की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. तुम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू नाही शकत. मग या घरातल्या लोकांना कळेल की नाही बाबा, हे दोघेसुद्धा नवरा बायको म्हणून
खूपच जास्त एक टीम आहे आणि यांचं प्रेम आहे, तर यांनी या घरामध्ये सुद्धा राहिलं पाहिजे. आणि आता ऐश्वर्या खूप सुधारली, तिने ज्या काही आधी चुका केल्या असतील त्या आता पुन्हा तिच्या हातून नाही झाल्या पाहिजे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता सुमित्राने तिला सगळी कामं करायला लावलेली असतात. सकाळी इथे सगळ्यांचा चहा नाश्ता, सारंगला वेगळा चहा, इथे आजीचा कमी साखरेचा चहा, इथे नानांची कॉफी, सुमित्राची कॉफी, त्याचबरोबर इकडे ब्लॅक कॉफी सौमित्राची. ही सगळ्या गोष्टी ज्या जानकी बघत असते त्या सगळ्या आता ऐश्वर्याला बघायच्या असतात. पण ऐश्वर्या काय कामं करणार? तिला काय स्वयंपाक करता येतो? तिला आग लावता येते, पण गॅसला नाही. तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तिला आग लावता येते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता जेवण बनवत असताना सगळेजण तिला आवाज देत असतात. सुमित्राने सांगितलेलं असतं, आई जशी जानकीला इथे तू आता हुकूम सोडतेस ना, तसे आता ऐश्वर्याला सुद्धा सोड. कारण का तिला सुद्धा स्वतःला सिद्ध करू दे की ती सुद्धा या घरामध्ये सून होण्याच्या लायकीची आहे. तुझ्या नजरेत खूपच असतं ना की सगळा मान एवढा जानकीला का? कारण ती तेवढं करते. ती सून म्हणून तिची सगळी कर्तव्य पार पाडते. मग आता ऐश्वर्याला सुद्धा पाडू दे. त्याचबरोबर नाना म्हणतात की हे दोघेजणं या घरामध्ये मला नको आहेत, माझ्या नजरेत खुपतात ही दोघंजणं. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, मग आता हे दोघं तुम्हाला या घरात नको असतील ना, तर आपण त्यांची आउट हाऊसमध्ये राहायला आता व्यवस्था करूया. नाना म्हणतात, माझी जानकी आणि ऋषिकेश यांना तुम्ही जेव्हा घरातून बाहेर काढलं होतं का? तर मला जानकीने धक्का दिला असा तिच्यावरती खोटा आरोप या ऐश्वर्याने केला म्हणूनच ना. मग तिला जर या घरातून बाहेर काढलं होतं तर ह्या दोघांना या घरामध्ये आपण का ठेवतोय? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ठीक आहे, ते दोघेही तुम्हाला या घरामध्ये दिसणार नाहीत, पण आता ते घरातली कामं करतायत की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे, ऐश्वर्या आणि सारंग तुम्ही दोघेजण आउट हाऊसमध्ये राहायचं. जेव्हा सारंग तुम्ही सगळ्यांनी जानकीवरती आळ घेतला होता तेव्हा त्या दोघांना घरातून बाहेर काढलं होतं की नाही? तेव्हा सारंग म्हणतो, हो काढलं होतं. मग इथे सुमित्रा म्हणते, तुम्ही दोघांनी आउट हाऊसमध्ये राहून दाखवायचं. नानांना सिद्ध करा की तुम्ही सुद्धा तुमची शिक्षा भोगू शकता, तुम्ही सुद्धा स्वतः स्वबळावरती राहू शकता. पण तुम्हाला घरातून बाहेर काढलेलं नाही आहे जानकी ऋषिकेशसारखं. फक्त तुम्हाला आउट हाऊसमध्ये राहायला सांगितलं आहे. तिथे राहायचं आणि मग आपल्या घरी यायचं. तेव्हा इकडे ऐश्वर्याला असं वाटतं की सुमित्रा नक्की कुणाच्या बाजूने आहे? आमच्या बाजूने आहे की नाना आणि जानकीच्या बाजूने आहे? तेव्हा इकडे आता सारंग म्हणतो की ठीक आहे, आम्ही राहू आउट हाऊसमध्ये, हो की नाही ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्याचा नाईलाज होतो, तीसुद्धा हो असं म्हणते. आउट हाऊसमध्ये गेल्यानंतर इथे आता त्यांना आउट हाऊसमध्ये तर राहावं लागतच असतं, त्याचबरोबर तिला घरातली सगळी कामंसुद्धा करावी लागत असतात. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, तुमच्या बायकोला असं वाटतं की माझा नवरा कंपनी सांभाळतो. ही कंपनी आहे ना, तुम्ही पूर्णपणे डुबवली होती. ही आमची कंपनी आहे. माझ्या नवऱ्याने स्वबलावरती उभारलेली कंपनी आहे, जी माझ्या नावावरती आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला आता एक चान्स पुन्हा दिला जातोय. माझा नवरा शेतामध्ये काम करेल, मी सुद्धा त्यांच्याबरोबर शेतावरती जाईन काम करायला आणि तुम्ही ऑफिस सांभाळायचं. तुम्ही एका महिन्यामध्ये असं काहीतरी चांगलं करून दाखवायचं ज्याने कंपनीचा फायदा होईल. नाहीतर एका महिन्यामध्ये तुमच्यामुळे किती कंपनीचं नुकसान होतंय ना, ते सुद्धा बघितलं जाईल. आता तुम्ही निवडा तुम्हाला काय हवंय ते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्ही कंपनी निवडा, कंपनीमध्ये काम करायला जा. सारंग म्हणतो, नाही, मी कंपनीमध्ये जाणार नाही आहे. मागच्या वेळेला कंपनीमध्ये मला घालवलं तेव्हा आपली कंपनी डुबली. आता मी कंपनीत नाही जाणार, मी शेतावरतीच जाणार. तेव्हा सारंग म्हणतो, नाही वहिनी, मी शेतावरती जाणार, कारण ती कामं मला व्यवस्थितरित्या जमतात. तेव्हा इथे जानकी म्हणते, बघा सारंग भाऊजी, नाहीतर पुन्हा तुमची बायको म्हणेल की तुम्हाला आम्ही विचारलं नाही म्हणून. तेव्हा इथे आता सारंगची सुद्धा हकालपट्टी ही शेतावरती होते काम करण्यासाठी, जेणेकरून ऐश्वर्यापासून तो थोडा वेळ तरी लांब राहील आणि मग ऐश्वर्याला इथे सरळ करता येईल. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आणि जानकी आता ऐश्वर्याचा खरा चेहरा इथे सारंगच्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. घरातली कामं करून करून आणि इथे नानांचे शब्द ऐकून ऐकून आता ऐश्वर्यासुद्धा खूपच जास्त चिडलेली असते. ती जेव्हा संध्याकाळी आउट हाऊसमध्ये जाते तेव्हा इकडे आता सारंगला म्हणत असते की मला त्या घरामध्ये कामं करावी लागतात. तेव्हा सारंग म्हणतो, पण जानकी बहिणीसुद्धा करते ना ती सगळी कामं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तिला करू दे ना, ती नोकरासारखी राबते म्हणून मी सुद्धा नोकरासारखं राबायचं का? तेव्हा इकडे सारंगला आता ऐश्वर्याचा खरा चेहरा दिसत असतो. ती म्हणते, तुझ्या आईवडिलांचं करायला, तुझ्या घरच्या लोकांचं करायला, तुझं करायला मी काही इथे आले का? मला हे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे म्हणून त्या घरामध्ये आले, तर तू मला हे आउट हाऊसमध्ये घेऊन आलं आहेस? अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्याबरोबर राहायची? मी इथे आली आहे फक्त या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नोकरासारखं
नाटकं मला राबवतायत एवढी लायकी तरी आहे का? म्हणजे ऐश्वर्या सयाजी विखे पाटील यांची कामं करणार, यांच्यासाठी जेवण बनवणार, यांना चहा नाश्ता करून देणार. मी अजिबात हे करणार नाही आहे. आणि तुझी तरी लायकी आहे का रे माझ्याबरोबर इथे राहायची? मी काय इथे तुझ्याबरोबर संसार थाटायला नाही आले. मी इथे आली आहे त्या म्हाताऱ्याला धडा शिकवायला, त्या जानकी आणि ऋषिकेशला धडा शिकवायला. कळलं का तुला? जसं मी बोलते ना तसं करायचं. तेव्हा इथे सारंग काही बोलायला जाणार, ऐश्वर्या त्याच्या हवं तेवढं जोरात थोबाडीत मारते आणि त्याला गप्प करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंगला कळलेलं असतं की ऐश्वर्या त्याच्यावरती खरोखर प्रेम करत नाही, तर प्रेमाचं नाटक करते हे आता सारंगला कळलेलं असतं. सारंगला वाटतं की थोडे दिवस काम केलं तर ही इतकी रागवली. जानकी वहिनी तर 10 वर्षापासून ही सगळी कामं करते. तेव्हा इथे सारंगला कळलेलं असतं की ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे ते. ऐश्वर्या किती चुकीची आहे हे सारंगला आता कळलेलं असतं. ऐश्वर्या फक्त बदला घेण्यासाठी इथे आलेली आहे, सारंगवरती प्रेम आहे म्हणून नाही. त्याच्यामुळे सुमित्रा आणि जानकीने मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर आणण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला असतो त्याला यश आलेलं असतं. कारण सारंगला कळलेलं असतं की जानकी, ऋषिकेश हे सगळे बरोबर आहेत आणि ऐश्वर्या चुकीची आहे. ती फक्त आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आली होती, हे आता सारंगला कळलेलं असतं. आणि ऐश्वर्याच्या वागण्यामुळे त्याचे डोळेसुद्धा उघडलेले असतात. सगळं काही त्याला आता स्पष्टपणे लख्ख दिसत असतं.